नमस्कार दादा, काय नाव आपलं? माझं नाव अक्षय माधुसरे. आज कोणता नंदी घेऊन आलात? आम्ही भावल्या रायगड एकटं भावल्या गावाचं नाव सांगा ना. पालेखुर्द. पालेखुर्द. नक्की दादा, याला पायरा वगैरे कोण असणार आहे? पहिला आता एक बैल सांगा. कोल्लीकोपरचं कोल्ली कोपरचा वजीर आहे का? जमले शर्यत? नाही शर्यत जमलेलं अच्छा, नाव वगैरे सोडलंय? नाव जोडलं. अच्छा दादा, नक्कीच शुभेच्छा असतील आजच्या शर्यतींसाठी. शर्यत विन झाल्यानंतर नक्कीच भेटू आपण. तुम्हाला शुभेच्छा असतील, भेटू नंतर. सांग. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही पालेखुर्द कॉलनीचा भावल्या आणि कोल्ली कोपरचा वजीर या ठिकाणी बिंदोडच्या शर्यतीमध्ये विजय झालेला आहे. सुंदर अशी गाडी झाली, प्रेक्षणीय लढत झाली. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा ना. माझं नाव परेश प्रल्हाद आणि आपल्या नंदीचं नाव? ओके दादा, आपली गाडी कोणाच्या नावाने बोलते अड्ड्यामध्ये? जय चेडोबा प्रसन्न, श्री लक्ष्मी नारायण प्रसन्न, जिगर वजीर ग्रुप कोल्लीकोपर आणि आरुष हेमंत सुर्वे वांद्रे करतात. नक्की दादा, आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना. आजच्या बिंजोडच्या किती शर्यती झाल्या आपल्या? आज आमचे 2 मुलाल झाले. पहिल्या शर्यतीमध्ये आम्हाला गावचा आणि दुसऱ्या शर्यतीला पालेखुर्दवाल्यांचा बावल्या पळा. भावला नक्कीच. आताची जी दुसरी शर्यत झाली ती आम्ही पाहायला होतो. नक्की सुंदर अशी गाडी बनवली दादा आणि खूप स्पीड लागला गाडीला. तर त्या भावल्याबद्दल काय सांगा? कसं नंदी? गाडी जर त्याच्या साईडला असली तर त्या बैलाचा नाद नाही करायचा, तो गाडी सोडतच नाही. जशी गाडी बाजूची पळेल तसा तो पण पळतो. आणि आता आपल्या ड्रायव्हर बद्दल सांगा ना. गाडीवरती ड्रायव्हर कोण होते आपले? पहिल्या गाडीला आमचा गोरपे गावचा सुरेश ड्रायव्हर होता आणि दुसऱ्या गाडीला पोसरीचा गणपत ड्रायव्हर होता. अच्छा दादा, या ज्या अड्ड्याचं नियोजन आहे त्याच्यामध्ये तर आपण बघितलं तर ड्रायव्हरसाठी सेफ्टी म्हणून हेल्मेट वगैरे दिलेले आहेत. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? कसं आहे नियोजन त्याचं? ड्रायव्हरसाठी ते हेल्मेट पाहिजे, सेफ्टी पाहिजेच. कारण की गाड्या कोणी पण मध्ये घालतो, काय पण करतो. आणि बाजूला जर गाडी गेली तर ड्रायव्हर डोक्याला ना लागल्यामुळे तो सेफ्टी हेल्मेट चांगला आहे. चांगलं आहे नक्की. आणि अड्ड्याचं नियोजन वगैरे कसं आहे? नियोजनचं बोललं तर नादच नाही करायचं आजच्या अड्ड्याचं नियोजनचं. असं मुंबईमध्ये प्रत्येक अड्डा असंच झाला पाहिजे, असं नियोजन केलं पाहिजे. खूपच भारी सुदाम पावली दादांनी मैदान केलं आहे. नक्कीच. पब्लिक वगैरे कोणच आतमध्ये नव्हतं आणि गाड्या देखील सुरेख जात होत्या, लवकर गाड्या सुटत होत्या. पुढचं नियोजन कसं असणार आहे? शर्यत आपली होणार आहे का? नियोजन आता आमचं होईनच. आहेत पिसारा बोनवली तिथे होणार आमचं. नक्कीच. आणि भावल्या बरोबर पुन्हा ही गाडी बघायला भेटेल का? भावल्या आणि वजीरची? नक्की दादा, धन्यवाद. खूपच सुंदर गाडी पळाली. असेच तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. तुम्ही पण आमची मुलाखत घेतल्याबद्दल तुमचाही धन्यवाद. धन्यवाद दादा.